मग तिथे ईव्हीएम चांगली होती, तिथे ईव्हीएम चांगली होती नांदेडमध्ये. नांदेड तुम्ही जिंकली ना 1,500 मतांनी, तिथे आम्ही हरलो 1,500 मतं. मग 1,500 मतं आम्हाला घेता आले असते ईव्हीएमला हे करून. खरंच तर हे खोटारडेपणा आहे. हारले आहे त्यांनी हार स्वीकारायला पाहिजे आणि आत्मचिंतन केलं पाहिजे. आम्ही जसं आत्मचिंतन केलं लोकसभेच्या पराभवातनं आम्ही जे शिकलो त्यातनं आम्ही आमचं आत्मचिंतन केलं आणि पुढे गेलो. आम्ही बूथवर काम केलं, आम्ही मतदान केंद्रावर जाऊन त्या ठिकाणी जनतेला भेटलो. पर्सेंटेज ऑफ व्होट वाढले, यावेळी मोठ्या प्रमाणावर जनतेने मतदान केलं आणि त्यामुळं लोकसभेच्या निवडणुकीत आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जनतेने लोकसभेनंतर मतदान केलं आहे. मला असं वाटतं की खोटारडेपणा करतील, 2-4 दिवस त्यांना झोप लागत नाही आहे. जेव्हा झोप लागायला लागेल तेव्हा ते त्या डोकं शांत राहील. भाजपचे निरीक्षक दिल्लीतून येणार आहेत, नेता निवडणार आहे, 29 तारखेला बैठक आहे, असं काही नाही. अजून तरी तसा निरोप नाही आहे. जसा निरोप येईल तसा कळवू. कधीपर्यंत हे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा स्पष्ट होईल? प्रचंड उत्सुकता लागली आहे. मी कालही सांगितलं की अलायन्स गव्हर्नमेंटमध्ये थोडा वेळ लागतो, कारण त्यांच्याकडे कुठले मंत्रिपद, आमच्याकडे कुठले मंत्रिपद, अजितदादाकडे कुठले मंत्रिपद, किती आकडा असेल, त्या पोर्टफोलिओ काय असेल, पालकमंत्री कुठल्या कुठल्या जिल्ह्याचे कोण असणार आहे, म्हणजे कुठल्या पक्षाचे असणार आहे, हे सर्व सूत्र तयार करावं लागतं. नुसतं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची शपथविधी नाही आहे. तर या सर्व सूत्रात पूर्ण करून मग सरकार बनवावं लागतं. त्यामुळं त्यांच्याकडले आकडे, आपल्याकडले आकडे, त्यांच्याकडले आकडे, त्यांच्याकडले पोर्टफोलिओ, मला असं वाटतं थोडा याकरता काही काळ जाईल, पण लवकरच त्या ठिकाणी सरकार बनेल. कधीपर्यंत होईल? डिसेंबर उजाडेल की या महिन्यात होईल असं वाटतंय तुम्हाला? शपथविधी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा असं आहे की मी वारंवार सांगतो आहे की फक्त वेळ कशाला लागतो आहे. 3 पक्षाचे आपापले मंत्रिपद, पालकमंत्रीपद, त्यांचं पोर्टफोलिओ, ह्या सर्व बाबीला जेव्हा सरकार बनतं तेव्हा सर्वच बाबीचा विचार करावा लागतं. हे मुख्यमंत्री पदाची शपथ देऊन काही पूर्ण सरकार नाही म्हणणार ना. सरकारमध्ये बाकी आहे, बाकी गोष्टीचा निर्णय करावा लागतो. 3 पक्ष आहे, 3 पक्षाला काय काय मिळणार आहे त्यावरही शिक्कामोर्तब होईल आणि मला वाटतं मग सरकार बनेल. 75 तासानंतर होईल का हे? साधारण म्हणजे 3 दिवसानंतर डिसेंबर महिना उजाडेल काय? नाही, याला डिसेंबर उजाडेल की नोव्हेंबरमध्ये होईल हा काही पॅरामीटर नाही आहे. आता केअरटेकर मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदेजी. मला असं वाटतं की सर्व 3ही पक्षाचं आमच्यासोबत आलेले घटक पक्ष आहे, त्या घटक पक्षाचं सुद्धा आम्हाला मत घ्यावं लागेल. पण एकंदरीत जेव्हा सरकार बनेल तेव्हा सरकार हे पूर्ण क्षमतेने बनेल, पूर्ण सर्वात व्यवस्थित पद्धतीने सर्वच पक्षाला न्याय मिळाला पाहिजे असं सरकार बनेल. अशी चर्चा आहे. गृहमंत्री पदाची ती मागणी करत आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री पद नाकारलं आहे, केंद्रातलं मंत्रीपद नाकारलेलं आहे, गृहमंत्री पद द्यावं असं त्यांची मागणी. मला याबद्दलची फार माहिती नाही आहे, कारण याबद्दलचा सर्व निर्णय आमचं केंद्रीय नेतृत्व आणि 3 नेते बसून करतात. संघटनेचं काम आहे, आमचं काम आहे की संघटनेच्या माध्यमातून आमच्या पक्षाला मजबूत करणे. आमचा पक्ष सरकारमध्ये जो आला आहे, अजून त्या ठिकाणच्या जबाबदाऱ्या वाढल्या आहे. संघटना आम्हाला पुढे न्यायची आहे. मी कालही सांगितलं की 1,51,00,000 सदस्य संख्या असणारा पक्ष आम्ही करणार आहोत. याकरता आम्ही काम चालू केलं आहे. शेवटी सरकार बनण्याची जबाबदारी आमचे नेते आणि